नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र डिप्लोमा म्हणजेच पदविका प्रवेशाची A to Z माहिती घेणार आहोत. इंजिनिअरिंगकडे जाणारा हा पहिलाच रस्ता आहे आणि तो अगदी क्लिअर असायला हवा. चला तर मग बघूया यासाठी नेमकी कोणती तयारी आणि कोणती कागदपत्रे लागतील. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाने सुरुवात करूया. विचार करा, चांगले मार्क्स मिळूनही अगदी शेवटच्या क्षणी अनेकांचे प्रवेश का नाकारले जातात? हा प्रश्न विचारणे गरजेचे आहे, कारण या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे करिअर पणाला लागलेले असते. खरं सांगायचं तर याचं मुख्य कारण म्हणजे अपूर्ण कागदपत्रे. होय, फाईलमधील एखादी छोटीशी चूक किंवा एक गहाळ झालेला कागद आणि अख्खं इंजिनिअरिंगचं स्वप्न उद्ध्वस्त होऊ शकतं. एका गहाळ झालेल्या प्रमाणपत्राची धावपळ बोर्डाच्या परीक्षेपेक्षा जास्त ताण देऊ शकते. एका छोट्याशा चुकीमुळे संपूर्ण वर्षाचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे या प्रक्रियेला हलक्यात घेऊन अजिबात चालणार नाही. चला तर मग पहिल्या टप्प्याकडे वळूया. प्रवेशाचा भक्कम पाया असलेली एक परिपूर्ण फाईल कशी तयार करायची ते बघूया. सगळ्यात आधी येतात ती बेसिक कागदपत्रे, म्हणजे अशी कागदपत्रे जी प्रत्येक विद्यार्थ्याला लागतातच. 10वीची ओरिजिनल मार्कशीट आणि शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच LC. यासोबतच राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट अत्यंत आवश्यक आहे. कारण लक्षात घ्या, महाराष्ट्रातील जवळपास 85% जागा या डोमिसाईल असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच राखीव असतात. हे झालं बेसिक फाउंडेशन. आता जर कोणाच्या शिक्षणामध्ये काही खंड असेल, म्हणजे गॅप असेल, तर टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही. अशावेळी स्टॅम्प पेपरवर एक अधिकृत गॅप सर्टिफिकेट बनवून घ्यावं लागतं. यात फक्त एवढंच कायदेशीररित्या सांगायचं असतं की या गॅपच्या काळात इतर कुठेही रेग्युलर शिक्षण घेतलेलं नाही. अगदी सोप्पं आहे. आता बघूया टप्पा 2. प्रवर्गावर म्हणजेच कॅटेगरीवर आधारित विशेष प्रमाणपत्रे. हा टप्पा अत्यंत नाजूक आहे, कारण नेमक्या इथेच सर्वाधिक चुका होतात. जे विद्यार्थी राखीव कोट्यातून अर्ज करत आहेत त्यांच्यासाठी हा भाग खूप महत्त्वाचा आहे. बेसिक कागदपत्रांसोबत जातीचे किंवा जमातीचे वैध प्रमाणपत्र, त्याची व्हॅलिडिटी, उत्पन्नाचा दाखला आणि नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट जोडावंच लागतं. ही कागदपत्रे मूळ कागदपत्रांना पर्याय नाहीत, तर ती त्यासोबत एक्स्ट्रा द्यायची आहेत. याशिवाय कॅटेगरीचे फायदे मिळूच शकत नाहीत. या अधिकृत परिशिष्टाकडे म्हणजे ॲनेक्स्चरकडे एकदा नजर टाका. सरकारी माहिती पुस्तिकेत अगदी स्पष्टपणे दिलेलं आहे की कोणत्या प्रवर्गासाठी नेमकी कोणती कागदपत्रे लागतील आणि त्यांची मुदत काय असेल. यात सर्व काही एकदम ट्रान्सपरंट आणि क्लिअर आहे. आणि इथेच सगळ्यात मोठी चूक होते बरं का. 2026-27च्या ॲडमिशनसाठी उमेदवारांचे इन्कम सर्टिफिकेट आणि नॉन क्रीमी लेअर हे 31 मार्च 2027 पर्यंत वैध असलंच पाहिजे. तारीख पुन्हा एकदा लक्षात घ्या, 31 मार्च 2027. एका चुकीच्या तारखेमुळे सगळा अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे आत्ताच हे दाखले तपासून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कागदपत्रांची फाईल तर रेडी झाली. आता पुढचा टप्पा म्हणजे कॅप राऊंड समजून घेणे. प्रवेश प्रक्रियेचा हाच खरा गाभा आहे. कॅप म्हणजेच सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस. ही एक अशी स्मार्ट आणि पारदर्शक ऑनलाईन सिस्टीम आहे जी विद्यार्थ्याचे मेरिट मार्क्स आणि त्यांनी दिलेल्या कॉलेजच्या पसंतीक्रमानुसार अचूक जागा वाटप करते. अगदी एखाद्या मॅचमेकिंग अल्गोरिदमसारखी ही सिस्टीम काम करते. याची प्रक्रिया अतिशय शिस्तबद्ध आहे. आधी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट अपलोड, मग पडताळणी, त्यानंतर गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट लागते आणि मग सगळ्यात महत्त्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे पसंतीचा फॉर्म भरणे. यात 1 ते 300 पर्यंत पसंतीच्या कॉलेजेसचे पर्याय देता येतात. हे सर्व साधारणपणे 3 कॅप राऊंड्समध्ये चालतं. आता वळूया टप्पा 4कडे. फ्रीज विरुद्ध बेटरमेंट. इथेच खरी रणनीती ठरवायची असते आणि हा निर्णय पुढची संपूर्ण दिशा ठरवतो. बघा, एखादी जागा अलॉट झाली की 2च मुख्य मार्ग उपलब्ध असतात. पहिला म्हणजे फ्रीज, म्हणजे जे कॉलेज मिळालंय त्यात समाधान आहे आणि तिथेच ॲडमिशन नक्की करायचंय. दुसरा पर्याय म्हणजे बेटरमेंट किंवा ज्याला नॉन फ्रीज म्हणतात. याचा अर्थ असा की सध्या मिळालेली जागा राखून ठेवायची, पण पुढच्या राऊंडमध्ये यापेक्षाही चांगलं कॉलेज मिळतंय का ते बघायचंय. ही निवड खूप विचारपूर्वक करावी लागते. पण ह्यात एक अतिशय कठोर नियम आहे, ऑटो फ्रीजचा नियम. जर लिस्टमध्ये पहिल्या नंबरला टाकलेलं कॉलेज मिळालं तर सिस्टीम ती जागा आपोआप फ्रीज करते. कारण सिस्टीमच्या मते उमेदवाराला त्याचे स्वप्नातले कॉलेज मिळाले आहे.
अशावेळी तो प्रवेश घेणं बंधनकारक असतं आणि पुढच्या राऊंड्सचे दरवाजे कायमचे बंद होतात. आणि जशी प्रक्रिया पुढे जाते तसा हा नियम अधिक कडक होतो बरं का. दुसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या 3 पैकी कोणतीही पसंती मिळाली तर ऑटो फ्रीज होतं. तर तिसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या 6 पैकी कोणताही ऑप्शन मिळाला तरी जागा ऑटो फ्रीज होते. म्हणूनच ऑप्शन फॉर्म भरताना प्रत्येक कॉलेजचा क्रम अतिशय गांभीर्याने ठरवावा लागतो. आणि आता या प्रक्रियेतील शेवटचा आणि अनिवार्य टप्पा, अत्यंत महत्वाची ॲडमिशन फी. हे बघा, फॉर्म भरताना सुरुवातीला खुल्या प्रवर्गासाठी 400 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 300 रुपये अशी नॉन रिफंडेबल रजिस्ट्रेशन फी असते. पण यासोबतच सगळ्यात महत्त्वाची असते ती 1000 रुपयांची जागा स्वीकृती फी, जी सगळ्यांसाठी अगदी समान असते. हा पॉइंट अगदी नीट नोंदवून घ्या. कोणतीही जागा मिळो आणि फ्रीज निवडा किंवा बेटरमेंट, ही 1000 रुपये जागा स्वीकृती फी भरावीच लागते. जर ही फी मुदतीत भरली नाही तर त्याचा थेट अर्थ असा होतो की ती जागा नाकारली गेली आहे आणि मग मिळालेली जागा लगेच रद्द केली जाते. त्यामुळे हे 1000 रुपये भरणं मस्ट आहे. जाता जाता माहितीच्या सुरक्षितेबद्दल एक मोलाचा सल्ला. आजकाल सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सॲपवर काहीही रँडम मेसेजेस फिरत असतात. त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. तारखा, प्रवेश प्रक्रिया किंवा कोणत्याही अपडेट्ससाठी फक्त आणि फक्त सरकारच्या अधिकृत DT महाराष्ट्र वेबसाईटवरच विसंबून राहा. तर मित्रांनो, आपण ही संपूर्ण प्रवेशाची ब्लूप्रिंट पाहिली. आता स्वतःला एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. एका यशस्वी इंजिनिअरिंग करिअरचा पाया रचण्यासाठी कागदपत्रांची फाईल पूर्णपणे तयार आहे का? आजच आपली चेकलिस्ट तपासा आणि या मोठ्या प्रवासासाठी सज्ज